त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आपल्या अंतर्मनाला आणि बाह्य मनाला अप्रतिम अशी ऊर्जा मिळाली पाहिजे. कोण देणार आपल्याला ऊर्जा? आपल्याला तेज कोण देणार आहे? कुठे आपल्याला तेज मिळू शकते की जेणेकरून आपण चटकन ते घेऊ शकू आणि आपली तेजस्विता वाढवू शकू, आपलं तेज वाढवू शकू, आपली प्रतिभा वाढवू शकू, आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा वाढवू शकू. द स्पिरिच्युअल पॉवर अबाउट द माइंड असं त्याला म्हटलेलं आहे. कसं वाढवणार आपण? हे बाह्य जगत, हे बाह्य संसार तर आपल्याला पूर्ण ओढत 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 देतो लोंढ्यासारखा. मग तो काय देणार आपल्याला? हे बाह्य संसारातले वेगवेगळे साधन, हे घर, ही संपत्ती, हे मालमत्ता, हे मित्रमंडळी, हे विषय भोग, हे सर्व चैन करायची भावना, हे ऐश करायची पूर्णपणे विषय, हे इंद्रिय सुख, हे लेकरं बाळं, हे सारा पसारा, हे भांडे कुंडे, सोनं चांदी, हिरे माणके मोती, हे तर आपल्याला ओढत ओढत कुणीकडे घेऊन जातात. ते आपल्याला काय काय देतील? ऊर्जा, काय शक्ती देतील आपल्याला? ते आपल्यामध्ये काय स्पिरिच्युअल पॉवर निर्माण करतील? आणि म्हणून बुद्धिमान माणसाने हा विचार केला पाहिजे. जो खरा बुद्धिमान आहे, जो खरा बुद्धीनं पूर्णपणे तेज वाढवतो, तो आपल्या मनाला बरोबर मार्गात लावून मनाचा पूर्ण विकास करायला तो धडपडतो, जागरूक असतो, शहाणा असतो, चौकस राहतो, सतर्क राहतो, विवेकशील राहतो. अशा व्यक्तींना हा अनुसंधान विषय आहे, हा संशोधनाचा विषय आहे, हा जिज्ञासू शोधून 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 आपल्याला मिळवायचा विषय आहे. 3 ठिकाणी आपल्याला ऊर्जा मिळते दररोज. जर आपण बरोबर कर्म केलं तर. आपलं कर्म बरोबर पाहिजे आणि कर्मासोबत आपलं दिवसभराचं रात्रभराचं जे दैनंदिनी आहे ते नीटनेटका आणि नैतिकतेचं पाहिजे. तेव्हा 3 प्रकारच्या ठिकाणावर आपल्याला ऊर्जा सातत्याने मिळते, एक सारखी आपल्यामध्ये वाढत जाते. जशी सूर्य उगवल्याबरोबर सूर्याची ऊर्जा सर्वांना मिळते.
हिवाळ्याचा सूर्य उगवल्याबरोबर बरेच लोक उघड्या शरीरानं ते कवळ्या कवळ्या सूर्याच्या किरणामध्ये उभे राहतात. कारण सूर्यांच्या किरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विटॅमिन आहेत की जे कुठंच मिळत नाही, ते त्या किरणामध्ये मिळतात. जे किरण अगदी कवळं कवळं किरण आहे सूर्याचं सकाळचं, अर्ली मॉर्निंग, उगवल्या बरोबरच आपण फक्त अंडर पॅन्टवर हे राहिलं तर आपल्याला सारं प्राप्त होतं. तसंच भगवान गौतम बुद्धाच्या वेगवेगळ्या ज्या धातू आहेत, दंत धातू, अस्थि धातू, केश धातू आणि पूर्ण त्यांचे विविध असे वापरलेले जे साधना आहेत, भिक्षापात्र, संघाटी चिवर, उत्तरा संघ चिवर, आणि त्याने जिथे प्रदीर्घ ध्यान साधना केली ते पवित्र स्थळ, या बाबतीमध्ये आपण खूप रस घेऊन, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मन लावून आपण उतरण्याचा प्रयत्न त्या त्या जागेवर केला पाहिजे. परित्राण पाठ केला पाहिजे. रतन सूत्र, कर्णिमी सूत्र, आठानाटी सूत्र, महामंगल सूत्र आणि महत्वाचं म्हणजे बोधांग सूत्र, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं महापरित्राणपाठ सूत्र म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, आणखी त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा देणारं सूत्र म्हणजे महासती पठाण सूत्र. या महापरित्राण पाठाचा दररोज पाठ आपण अर्धा घंटा करायला पाहिजे, अर्धा किंवा पाऊण घंटा. स्पेशल रिझर्व टाइम प्रत्येकानं याला दिली पाहिजे. जर आपल्याला ऊर्जा हवी आहे, जर स्पिरिच्युअल पॉवर अबाउट माइंड हे जर दाखवायचं असेल, आध्यात्मिक आपल्या चित्तामध्ये जी ऊर्जा आहे ती जागवायची असेल, तर आपण महापरित्राण पाठ त्याच्यातले 4, 5, 6, 7, 10 सूत्र म्हणले पाहिजे दररोज. आणि धम्मपदाचे जे वग्ग आहे 23 वग्ग, त्यापैकी 3 वग्ग म्हणले पाहिजे, 2 वग्ग, 3 वग्ग, 4 वग्ग, जसं की यमक वग्ग, जसे की बाल वग्ग, जसं की पुष्पवग्ग, चित्तवग्ग, पंडित वग्ग आणि अरहंत वग्ग, निरय वग्ग, असे 23 वग्ग आहेत. बौद्धांना जर, बौद्ध माइंडला जर सौंदर्य पूर्ण खुलवायचं असेल आणि सारा स्वाभिमानी बौद्ध बनायचं असेल, म्हणायचं का तुम्हाला स्वाभिमानी बौद्ध? मग तुम्ही कधी वाचता पण धम्मपद? आता धरला का कधी धम्मपद? तुम्ही दररोज धम्मपद वाचायला पाहिजे. ज्याप्रमाणे हे पूर्ण अंधश्रद्धाळू हिंदू हे गीता वाचतात, निव्वळ वाचन करतात, पण त्याचा रस घेत नाही, त्याचं ज्ञान घेत नाही, त्याचं कोणतंही अशा प्रकारे मिनिंग लक्षात घेत नाही, म्हणजे अर्थ. आपण दररोज धम्मपद हा बुद्धवचन अमृताचा ग्रंथ दररोज वाचायला पाहिजे. हिंदी किंवा पाली, पाली किंवा मराठी, पाली किंवा इंग्लिश, पाली किंवा उर्दू, पाली किंवा फारसी, पाली किंवा पंजाबी, पाली किंवा तामिळ, पाली किंवा सिंगली, जे तुम्हाला भाषा येतात त्यामध्ये तुम्ही आपण
त्या ग्रंथाचा बुद्ध वचन अमृत वाचलं पाहिजे, त्याच्यातून पण आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. माझा अनुभव आहे. मी 11 वर्ग म्हणत होतो, मी BA फर्स्ट इयर पर्यंत. महत्वाचं म्हणजे मला आजही सूत्र म्हणण्याची इच्छा होते, परंतु मला सोय नाही इथं. म्हणून मी इलेक्ट्रिशियन पाटीलला बोलू लागलं, मला भोंगा लावून द्या म्हणून आतमध्ये. आज येतो म्हणून त्यांनी वचन दिलं. ऊर्जा तुम्हाला कुठेच मिळणार नाही, फक्त महापरित्राण पाठामध्ये मिळेल. महासती पठाण सुत्त, महापनिब्बान सुत्त आणि धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आणि बोधांग सुत्त. हे भारी सुत्त आहेत, हे प्रदीर्घ सुत्त आहेत. याच्यामध्ये बुद्धाचा अनमोल आणि प्रभावी, लवकर फळ देणारा महान असा बुद्ध वचन अमृताचा साठा आहे. मी 1 महिन्याच्या शिबिराला हरियाणात गेलो होतो. मी 1 महिन्याचे 2 शिबिर केली आणि तिथे मी पाहिलं की शेकडो तिथे मोर आपल्याला पाहायला मिळतात. एवढे प्रचंड मोर. तिथं कोणत्याही मोराला मारायचा कुणाला अधिकार नाही. त्याला ताबडतोब जेलमध्ये टाकलं जातं कायमचं. तिथं ससे, हरणं आणि सर्वात जास्त साप आहेत. भल्ले मोठे मोठे साप आहेत, 15-15 फुटाचे आणि एवढाले साप. माझ्या रूमच्या तर पलीकडे 10-12 साप खेळत होते म्हणतात. मला शेवटच्या दिवशी कळालं. माझ्या चित्तामध्ये फारच सापाचं चिंतन याचं. शेवटच्या दिवशी मी निघत असताना समारोप होता. मी निघणार आणि पाऊल टाकणार तर दरवाजा समोर साप गेला. मग मी थांबलो तिथं. 1 महिन्याचं शिबिर माझं एवढं चांगलं झालं. हरियाणामध्ये कम्मसचा धम्मा हे फार मोठं शिबिर आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता आम्ही असं बसलो तर 6 ते 7 एका घंट्यामध्ये आमचे सारे कपडे पूर्ण आंघोळ केल्यासारखे पूर्ण चिंब भिजून जायचे घामाला. उठतच नव्हतं आम्ही. आणि असं दिवसातून 3-4 वेळ चिवरं भिजून जायचं. तेव्हा हरियाणातून दिल्लीला यावं लागतं. आणि दिल्लीला तिथे एक म्युझियम आहे, सारजंग म्युझियम. आणि त्या म्युझियममध्ये भगवान बुद्धाचे एवढायले असे 4 अस्थि धातू आहे. त्या सोन्याच्या कलशामध्ये आहे. कमीत कमी 10 कोटीचं सोनं असेल ती. आणि आम्ही पोलिसाला म्हटलं, साहेब इथं आम्हाला बसता येईल का? हां बसा ना म्हणे. म्हटलं मग हे लोक जुती घालून, सँडेल घालून, चप्पल घालून आवाज करत जातील. नाही म्हणे, त्या बाजून त्याला पास करतो. आणि आम्ही तिथे 3 जण 1.5 घंटा बसलो बघा. भगवान बुद्धाच्या अस्थि धातूजवळ जर तुम्ही बसलात तर तुम्हाला ऊर्जा प्रचंड मिळेल. ज्याप्रमाणे बॅटरा हे चार्जिंग करण्यासाठी त्याला इलेक्ट्रिकचा करंट दिला जातो, तेव्हा बॅटरा मात्र लवकर चार्ज होते. बॅटरी नाही, बॅटरा मोठा. तर ते याप्रमाणे त्याच्यात प्रचंड शक्ती तयार होते. तसंच आपल्यात जर ऊर्जा, स्पिरिच्युअल पॉवर, आध्यात्मिक ऊर्जा, आध्यात्मिक तेज, बळ आणि वेगवेगळ्या प्रकारचं महान असं बुद्ध बलाचं सामर्थ्य दाखवायचं तर अस्थि धातूजवळ आपण बुद्धाच्या अस्थि धातूजवळ बसलं पाहिजे. 1 महिन्याचा शिबिर आहे. 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 1 महिन्याचा शिबिर आहे
काहीच काम नसलं तरी मुद्दाम दिल्लीला जाऊन तिथं बसलं पाहिजे. आणि जर दिल्ली जाता नाही आलं तर कमीत कमी बोधिवृक्षाजवळ जाऊन बसलं पाहिजे. बोधिवृक्षाजवळ सुद्धा बुद्धगयेला प्रचंड ऊर्जा आहे. एवढी प्रचंड ऊर्जा आहे बुद्ध तरंगाची, बुद्ध बोधीच्या तरंगाची प्रचंड स्पिरिच्युअल पॉवर अबाउट द माइंड. एवढ्या लवकर ते आपल्याला चार्ज करते की आपलं चित्त प्रसन्न राहते. ते 1 घंटा 1 घंटा 1 घंटा 1 घंटा असं ब्रेक करू करू आपण किमान 6 घंटे तरी एका दिवसात बसलं पाहिजे. मी आता गेलो होतो बुद्धगयेला, 29ला पोहोचलो तर 30ला जाऊन बसलो मी तिथं. 30ला सकाळी बसलो तर संध्याकाळी बसलो. तर 1 तारखेला बुद्ध जयंती होती तर पुन्हा तिथं बसलो. तर सकाळी बसलो. ते वनिताताई सदावर्तीने पैसे दिले होते पूजा करायला, मग ते पुष्प घेऊन गेलो आम्ही तिथे आणि पुन्हा तिथे बसलो. याप्रमाणे संध्याकाळी बसलो. रात्रभर बसायची इच्छा होती माझी, परंतु आमच्या सोबतचे सहकारी जरा ते तयार नव्हते. पण एवढा बोधिवृक्षाची ऊर्जा मिळते कारण तिथे भगवान बुद्ध 7 दिवस बसून होते. तर मला लाभ हे दिल्लीमधील सारजंग या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाच्या 4 एवढ्याल्या अस्थि धातूचा लाभ झाला. हे माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. क्षण क्षण बदलता जाय, बिता न क्षण कभी न आए. तुमचा प्रत्येक क्षण जर हे कुशल ऊर्जा निर्माण करण्यात जात असेल तर तुमची जिंदगी सुंदर आहे. तुमचा प्रत्येक क्षण जर तुमचा निर्विकार करण्यामध्ये जात असेल तर तुमचा जीवन मार्ग बरोबर आहे. नाही तर तुम्ही चुकीनं तुम्ही तुमचा सारा वेळ बर्बाद करू लागले. तुम्ही कुशल ऊर्जा, कुशल बळ, कुशल कर्म, कुशल उत्साह, कुशल कर्मासाठी धडपडण्याची इच्छा, कुशल ध्यान, कुशल पूर्ण सूत्र पठन, कुशल दान, कुशल शील पालन, कुशल त्याग, कुशल तळमळ, कुशल सेवाभाव, कुशल राबणं झटणं झिजणं तळमळीनं, हे तुम्ही कुशल केलं पाहिजे. क्षण 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 बीतता जाय, बिता न क्षण कभी न आए. तुमचे गेलेले क्षण पुन्हा तुम्हाला फळ देणार नाही. ते गेले, ते 1 मिनिटापूर्वी जे गेले ते गेले, 1 घंट्यापूर्वी जे गेले ते गेले. आता जे तुमच्या हातात आहे त्याचा तुम्ही उपयोग करा. 1 दिवसासाठी, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी तुम्हाला जेवढी शाश्वती आहे की मी एवढेच वर्ष जगू शकतो तेवढे वर्ष तुम्ही कुशल मन तयार करा. मी एकदा श्रीलंकेला गेलो. माझ्यासोबत 4 भिक्खू होते आणि 15-20 माणसं होते. श्रीलंकेला दंत धातू आहे आणि त्या दंत धातूला त्याच्यावर बॉम्ब टाकण्याचा अतिरेकी लोकांनी खूप प्रयत्न केला. ते तामिळनाडूचे अतिरेकी होते, परंतु ते बॉम्ब तिथपर्यंत जातच नव्हता. अलीकडच पडायचा तो, अर्धा फरलांग अलीकडं, कुंपणाच्या अलीकडच पडायचा, कुंपणाच्या आतमध्ये जातच नव्हता. आम्ही हातामध्ये पूर्ण कमळाचे फुलं घेतले आणि पायऱ्या चढत 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 त्या दंत धातूजवळ पोहोचलो. कॅन्डिला हे दंत धातू आहे. भगवान गौतम बुद्धाचे दात हे श्रीलंकेला कशी गेली
कोणाला समजते का याच्याबद्दल उत्तर काय हो? भगवान बुद्धाच्या दंत धातू आणि बाकीच्या धातू अशा पात्र भरून ते श्रीलंकेला कसे काय गेले? अरहंताच्या धातू. त्याचं मुख्य कारण देवानंद प्रियदर्शी राजा अशोक यांचा पुत्र एकुलता एक महेंद्र आणि त्यांची सुकन्या संघमित्रा, हे दोनच लेकरं, सेन्सिटिव्ह लेकरं, हे संवेदनशील लेकरं आपल्या बापाला धर्माचा दायाद बनायचा चान्स नाही. आपल्या बापाला म्हणजे देवानंद प्रिय राजा अशोकाला हे धम्माचा सखा बनायचा आणखी चान्स नाही, त्यांना संधी नाही. कारण आमच्या वडिलांनी कोणताही मुलगा किंवा मुलगी धम्माला दान दिली नाही. जोपर्यंत तुम्ही मुलगा किंवा मुलगी आपल्या परिवाराची बुद्धाच्या धम्मसेवेला दान देत नाही तोपर्यंत तुमचं कर्म फळालाच येऊ शकत नाही. म्हणून आपला मुलगा दान करा, आपली मुलगी दान करा. स्पेशल त्यांना कवळ्या मनापासून, कवळ्या वयापासून त्याच्यावर संस्कार टाकत 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 त्याला तयार करा तुम्ही. आणि 5व्या वर्गात झाल्यानंतर त्याला पूर्ण तयार झालं की सामेर बनवा आणि एका विद्वान भिक्खूच्या सोबत ठेवा. तेव्हा आपल्या देवानंद प्रियदर्शी राजा अशोक यांना धम्माचा सखा, धम्माचा दायाद, धम्माचा पूर्ण उत्तराधिकारी होण्याचा अधिकार मिळाला. म्हणून हे महेंद्रानं जाऊन भिक्खू संघाला विनंती केली की मला प्रवज्या द्या, मला उपसंपदा भिक्खूची दीक्षा द्या. आणि तो प्रवज्जित झाला आणि तो भिक्खू पण झाला. मग हे जेव्हा त्याच्या बहिणीला कळालं, संघमित्राला, ती एक लेकराची माय होती, तिला एकच लेकरू होतं. तिने आपल्या पतीला सांगितलं की मी तुमच्या सोबत आता जगू शकत नाही. माझ्या बापाला हे धर्माचा दायाद होण्यासाठी, माझ्या बापाला धम्माचा सखा होण्यासाठी, धम्माचा उत्तराधिकारी होण्यासाठी मला प्रवज्जित झालं पाहिजे, सामनेरी बनलं पाहिजे, उपसंपदा भिक्खुनीची दीक्षा मी घेतलीच पाहिजे. तुमच्या पिढ्यानपिढ्या 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 लोक माया, मोह, इच्छा, वासना, खाणं पिणं, मौज मज्जा याच्यातच गेले की हो. काय मिळालं तुम्हाला? जरा खाऊन पिऊन मजा करून तुमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या ना. बघा, ती संघमित्रा म्हणते पतीला की मी चालली, मला नेऊन तुम्ही सोडा भिक्खुनी संघामध्ये. आणि तिच्या सोबत 500 स्त्रिया हे डोक्याचं मुंडन करून पीत काशा वस्त्र घेऊन प्रवज्या त्यांनी ग्रहण केली भिक्खुनी संघाकडून, सामनेरी बनल्या आणि उपसंपदा हे भिक्खुनीची दीक्षा पण त्यांनी घेतली. आणि त्यांच्याद्वारे राजा अशोक तिथे आले आणि भिक्षा पात्रामध्ये भगवान बुद्धाच्या जेवढ्या त्यांना मिळालेल्या अस्थी होत्या त्या श्रीलंकेला आल्या. सर्वात जास्त अस्थी अरहंताच्या श्रीलंकेलाच आहे. आम्ही दंत धातूला पूर्ण कमळाची फुलं वाहिले आणि 2 फुटाच्या अंतरावर बसलो तर 2 घंटे आम्हाला तिथे बुद्धांच्या दंत धातूची ऊर्जा मिळाली. एवढं मन निर्विकार एकाग्र झालं, ना कोणत्याही दिशेला पळालं, ना विषय वासनेकडे कुठे ते भटकलं. श्वासावर शांत होतो आम्ही. हे लाभ तुम्ही 1 मिनिट बसू शकत नाही.
ग्रस्त माणूस 1 मिनिट बसत नाही. ग्रस्त स्त्री, ग्रस्त पुरुष, ग्रस्त तरुण तरुणी 1 मिनिट पण कुणी बसत नाही. सांगा कोणी करते का दावा की मी बहुधाव 1 मिनिट काय मी अर्धा घंटा बसतो, असं कोणी दावा करते का? आपल्या मनाला जिंकण्याचा दावा कोणता बौद्ध करते सांगा ना? कोणत्या बौद्धामध्ये असा स्वाभिमान आहे, तेज आहे की ते म्हणेल मी माझ्या मनाला 10 मिनिट श्वासावर लावतो? मला तर आतापर्यंत एकही बौद्ध मिळाला नाही. सारे माकड चापत दिसले मला. चंचल चंचल, इकडं पळणार तिकडं पळणार, इकडं धावणार तिकडं धावणार. इथं बसले तरी डुलक्यात डुलक्यात, इथे बसले तरी डुलक्यात, कुठे बसले तरी डुलक्यात. ध्यान तर लागते का तुम्हाला? आणि म्हणून जर तुम्हाला परिपूर्ण ध्यान करायचं असेल तर भगवान बुद्धाच्या दंत धातूजवळ, बुद्धाच्या केल धातूजवळ, बुद्धाच्या अस्थि धातूजवळ आणि बुद्धाचे जे प्रतीक आहे चैत्य, जसं औरंगाबादच्या पलीकडल्या लेणीमध्ये चैत्य आहे. तुम्ही जेवण घेऊन 5 लोक 10 लोक 20 लोक मला पण सोबत घ्या आणि तिथं 1 दिवस काढा, बघा तुम्हाला कसं मिळते. म्हणजे बुद्धाच्या या बाजूच्या जटवाड्याच्या बाजूनं जे लेण्या आहेत, स्तूपा आहेत, तिथे अरहंत लोक होते. या बाजूला आहेत, तिकडे अरहंताचे तरंग आहेत. तिथे तुम्हाला मिळेल बोधिवृक्षाजवळ ऊर्जा मिळेल, महाबोधी महाविहारामध्ये ऊर्जा मिळेल, जिथे भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध झाल्यावर 7 ठिकाणी बसली होती. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऊर्जा मिळेल. सर्वजण भगवान बुद्धाच्या पवित्र महान अशा स्थळावर जाऊन बसत राहा. बोधिवृक्षाजवळ बसत राहा. बोधिवृक्षाला किमान वर्षातून 2 वेळ जात जा, तुम्हाला खूप लाभ होईल. आणि चैत्याजवळ जात राहा, जिथे भगवान बुद्धाचे भिक्खू राहिलेले आहेत, अरहंत भिक्खू. तिथे आजही त्या अरहंताचे तरंग आहेत. त्या तरंगामध्ये राहा दिवसभर. तरंगामध्ये तुम्हाला ऊर्जा मिळेल. सर्वांचं मंगलो. सब्बे सत्ता सुखी हुंतु. सब्बे हुंतु सुखिनो. सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमत्. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.